बोला मिहीर, कसला विचार करतोय? ॲक्च्युली थोडा स्टक झालो आहे कारण मार्केटमध्ये एवढ्या संधी उपलब्ध आहेत डेटा अनालिटिक्स डेटा सायन्स रिलेटेड. एवढी लोक शिकतायत वेगवेगळ्या ठिकाणाहून, पण तरी प्लेसमेंट बाबतीत काही क्लॅरिटी येत नाहीये किंवा काय एक्झॅक्टली स्टक झालोय मी, थोडा काय कळत नाहीये. अरे एवढी काळजी करू नको, हा एक एज ओल्ड प्रॉब्लेम आहे. जेव्हा जेव्हा लोकांना नोकरी पाहिजे आणि तेव्हा तेव्हा त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले नाहीयेत, तेव्हा असा प्रॉब्लेम येतोच. पण मेजरली मला असं वाटतं की आता मी ज्या लोकांशी बोलतो, ज्यांच्याशी संवाद साधतो, कधी कधी समोरासमोर बोलतो, कधी कधी फोनवरती बोलणं होतं, तर त्या सगळ्यांकडनं एक कॉमन असा रिस्पॉन्स येतोय की मी हे केलं तर मला ते मिळणार का, मी हे केलं तर मला हे मिळू शकेल का. पण हे मला थोडं कुठेतरी चुकीचं वाटतंय किंवा ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या थोड्या चुकतायत का आत्ताच्या ट्रेंडप्रमाणे. मला नाही वाटत खरं तर चुकतायत, कारण स्वाभाविक काय होतंय, लोकांना काहीतरी मिळवण्याची ही गरज आहेच आहे, डोक्यात गरज आहे, इच्छा आहे. म्हणजे साधी क्रिकेटची बॅट घेतली की मी छकडा मारणार का, हे लोकांच्या डोक्यात आहे. त्याच्या आधी भरपूर जे जे काही काम करायला लागतं, नेमकं त्याचा विसर पडतो. तुझ्या प्रश्नाच्या दृष्टीने विचार केला तर नोकरी पाहिजे का? 100% पाहिजे. चांगल्या चांगल्या हुद्द्याची पाहिजे का? पाहिजे. चांगला पगार हवा आहे का? का नको? पण त्यासाठी जे मार्ग सांगितले गेलेले आहेत किंवा अनुभवी लोकांकडे आहेत, त्यांनी कसा अभ्यास केला, त्यांनी शिकलेली गोष्ट कशी आचरणात आणायचे प्रयत्न केली, त्याच्यावर काही छोट्या छोट्या असाइनमेंट्स केल्या का, त्या तुम्ही रेझ्युमेमध्ये द्यायचा प्रयत्न केला का, असे जर का त्याचे एक सलग जर का स्टेप्स बघितल्या तर त्याचा एंड पॉईंट ही नोकरी आहे. पण दिसताना मात्र ही नोकरी दिसते ना, हा प्रॉब्लेम त्यामुळे राहणारच. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला असं होतं की मला हे पाहिजे आणि मी हे केलं तर मला मिळणार का, नव्हे तुम्ही कुठल्या स्टेप्स नेमक्या घेतला तर तुम्हाला ते आपोआप मिळेलच. हे नेमकं थोडीशी गल्लत झाल्यामुळे हा प्रॉब्लेम येत असा. म्हणजे मला आत्ता एक लक्षात आलं की या सगळ्यामध्ये एंड रिझल्ट वरती फोकस न करता तुम्ही त्या प्रोसेसमध्ये जर फोकस केलं परफेक्ट, तर एकावरनं दुसरी पायरी, दुसऱ्यावरनं तिसरी पायरी, तर तुम्हाला म्हणजे तुम्ही पोहोचणारच आहात 10व्या पायरी. 100%. पण मग याच्यामध्ये पुढचा येणारा प्रश्न असा असतो की समजा आता एक्झिस्टिंग फील्ड काही लोकांचं वेगळं आहे, म्हणजे ह्या टेक्निकल फील्ड रिलेटेड नाही आहेत, काहीतरी वेगळ्या फील्ड मध्ये आहेत, तर त्यांनी समजा हे शिकलं तर त्यांचा ते जेव्हा जॉबला अप्लाय करतील तर ते फ्रेशर म्हणून काउंट होणार का त्यांचा आधीचा एक्सपिरियन्स तिथे काउंट केला जाईल? 100% कुठलाही एक्सपिरियन्स हा कधीच काउंट होत नाही, असं होतच नाही. तुम्ही जसे जसे तुमच्या करिअरमध्ये पुढे जाता तेव्हा एक्सपिरियन्स हा आपल्याला भरपूर वेगळ्या वेगळ्या विषयांमधनं मिळतो. म्हणजे काही लोक फायनान्समधनं येतील, काही सेल्समधनं येतील, काही IT फील्डमधनं येतील. पण जसा जसा तू पुढे जातोस तसा ह्या सर्व फील्ड्सचा उपयोग तुला फायनली, तू सध्या ॲनालिटिक्स हा विषय म्हणालास त्याच्यामध्ये याचा उपयोग होणारच आहे. त्यामुळे आयदर तू एका पर्टिक्युलर फील्डमधनं वर आलास तर तुला तो वाटेल तू एक्सपिरियन्स माणूस आहे. अचानक सेल्समधनं जर कोणीतरी जम्प मारला, त्याला लॅटरल शिफ्ट आम्ही म्हणतो, म्हणजे लॅटरल शिफ्ट जर मारला तरी तुझा आधीचा सगळा एक्सपिरियन्स काही शून्य होत नाही. बरोबर. तुला काय करायला लागतं तर जुना एक्सपिरियन्स सगळा तू जर का एकत्रित ठेवला, नवीन काही गोष्टी शिकलात, तर नवीन शिकताना आपण आधीचा एक्सपिरियन्स जर जमेला ठेवला तर त्यातनं तू पुढे जाणारच आहेस. त्यामुळे शून्य एक्सपिरियन्स हा कधीच नसतो. तुम्ही जे जे काही शिकता ते सगळं एकत्रित म्हणून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाता. आता नेमकं होतं काय की लोक तो मांडत नाहीत योग्य पद्धतीने. अचानक त्यांना अशी जाणीव होते की माझं 0 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे का काय. असं नसतं. तुम्ही जर का एखादी नवीन गोष्ट शिकताना, जसं गणितात आहे ना, आपण जसं जसं पुढे जातो तसं मागील आपल्याला एक्सपिरियन्स काउंट होतोच. बरोबर. तर ते मात्र लोक बरोबर पद्धतीने करत नाहीत. त्याची जर थोडीशी समज, त्याच्यासाठी जर का थोडंसं जाणकार लोकांकडनं मार्गदर्शन घेतलं, एखादी गोष्ट शिकताना मल्टिपल स्किल्स डोक्यात ठेवून एखादं सॉल्युशन तयार केलं. काय होतंय, ॲनालिटिक्समध्ये आजकाल एक्सपिरियन्स लोक पाहिजेत. म्हणजे काय, मी जर का एखाद्या व्यक्तीला माझ्या कंपनीचा निर्णय घ्यायला जर का काम देणार आहे तर त्याला थोडंफार तरी बिझनेसबद्दल माहिती हवी, वेगळ्या वेगळ्या डोमेन्सबद्दल माहिती हवी. मग त्याने एक्सेल शिकला, डेटाबेसेस शिकला, काहीतरी ग्राफिकल टूल्स शिकला, तर हे सगळं एकत्रित मिळून तुम्ही पुढे जाणार आहात आणि ते नेमकं इंडस्ट्रीला हवं आहे. त्यामुळे तो लॅटरल आहे, म्हणजे
थोडा एक्सपिरियन्स्ड आहे का फ्रेशर आहे असा विचार करता त्याने किती स्टेप्स घेतले आहेत मगाशी आपण जे बोललो बरोबर. त्याच स्टेप्स घेत घेत तुम्ही वर जाणार आहात. त्यामुळे हे एकदा लक्षात आलं की मग गोष्टी सोप्या वाटतात. पण याच्यामध्ये समजा आता असं आपण याला थोडं अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर हे 1, 2, 3, 4, 5 अशा 5 गोष्टी जर तुम्ही केल्यात किंवा वॉट एव्हर 4 गोष्टी केल्यात तर तुम्हाला नोकरी नक्की मिळणारच आहे. तर त्याच्यासाठी जसं तुम्ही आता म्हणलात की पहिलं तर काहीतरी शिकलं पाहिजे, शिकल्यावरतीच तुम्हाला काहीतरी यायला लागेल आणि मग तुम्ही मांडू शकाल. तर असं काय अजून पुढे असू शकतं आणि त्याच्याबरोबर इंग्लिश स्पीकिंग किंवा हा पण एक विषय लक्षात घेतला पाहिजे का किंवा त्यासाठी काही वेगळं केलं पाहिजे का याबद्दल? बरोबर. मला असं वाटतं की या सगळ्याचं एकत्रित प्रेशर पहिल्यांदा घेऊ नये. म्हणजे आता जॉब्स बदलत आहेत तसं त्याची रिक्वायरमेंट पण बदलतीये. म्हणजे तुम्ही जर का एखादी गोष्ट शिकायला सुरुवात केली आहे तर तू जसं आता म्हटलंस की मी 1, 2, 3, 4 गोष्टी शिकलो आणि त्याच्यामुळे मला नोकरी मिळाली, असा त्याचा काही एक आराखडा सगळ्यांना सारखा असा नसणार. तर तुम्ही कुठे आहात आणि ज्यांना कोणाला नोकरी हवी आहे त्या नोकरीची रिक्वायरमेंट काय आहे. म्हणजे मी या 4 गोष्टी जर का वाचल्या तर मला जगातली कुठली नोकरी मिळालीच पाहिजे असं नसतं. प्रत्येक नोकरी ह्याचं डिस्क्रिप्शनच वेगळं आहे, त्याला जॉब डिस्क्रिप्शन म्हणतो आम्ही. बरोबर. त्या जॉब डिस्क्रिप्शन प्रमाणे जर तुम्ही तयारी केली, आता म्हणजे तुम्ही एक डिस्क्रिप्शन घेतलं आणि अभ्यास करायला सुरुवात केली असं होत नसतं. तर सर्वसाधारणपणे लागणारे स्किल्स आहेत हे सतत बदलत आहेत. जशी जशी टेक्नॉलॉजी बदलते ते बदलत आहेत. तर आपण अभ्यासामध्ये शिकण्यामध्ये आहोत का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे ते क्रिकेट फील्ड घ्या, चेस फील्ड घ्या, याच्यामध्ये सतत रोज काहीतरी बदल होतोय. तर मग आपण सहजपणे कसं अप टू डेट राहतो हे जर लक्षात घेतलं तर मग ते 4 वर्षानंतर सुद्धा आता मला हे मिळेल का. किंवा कम्युनिकेशन तू म्हणालास, ऑब्व्हियसली कम्युनिकेशन म्हणजे आपल्याला सगळ्यांच्यामध्ये बोललंच पाहिजे ना. आज आपण दोघं इथे सहजपणे गप्पा मारू शकतोय का, तर आपल्याला विषयाची क्लॅरिटी आहे म्हणून आपण गप्पा मारतोय. तसं नेमकं तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात आणि गप्पाच नाही मारल्यात तर मोठा प्रॉब्लेम येईल. तर गप्पा मारणं हा सहज गोष्ट आहे. तुम्ही मित्रांमध्ये गप्पा मारा, घरातल्यांबरोबर गप्पा मारा, तसंच नोकरीमध्ये गप्पा मारा. आता माझं सगळं शिकून झालंय, आता मी कम्युनिकेशनचा क्लास लावतो म्हणजे मला नोकरी नक्की मिळेल एवढं टेन्शन घेऊ नका. मी क्लास लावू नका असं म्हणत नाहीये, पण हे सहज जर सगळं घडून आलं तर तुम्ही भरपूर वर्ष काम केल्यानंतर सुद्धा हा विषय कसा मांडायचा ह्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन घ्यायला लागेल. तर नक्कीच सतत कम्युनिकेट करत राहणं, वेगवेगळे विषय आर्टिक्युलेट कसे करायचे, ते वेगळ्या पद्धतीने मांडायचे कसे, बरोबर, ते मांडत असताना आपल्याला जाणीव होते की मला या 4 गोष्टीमध्ये कमतरता आहे. तर शिकत राहणे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करत राहणे, मग ते काहीतरी प्रोजेक्ट्समध्ये असेल किंवा आपल्या कामामध्ये असेल, हे केलं ना तर लक्षात येतं की अरे आपल्याला नॅक सापडली. बरोबर. आपण म्हणतो ना की मला वेगवेगळ्या टीम्स बरोबर खेळायची नॅक सापडली. तर ते नॅक म्हणजे काय असतं, तर तुम्ही कसं ॲडजस्ट करता वर्क प्रोफाईलमध्ये, तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, ते एकदा सापडलं की ते सोपं वाटतं. म्हणजे खूप त्याची वेगवेगळी उदाहरणं आहेत. तुम्ही सह्याद्रीमध्ये ट्रेक करताय, हिमालयात ट्रेक करताय, फायनली तुम्हाला नॅक सापडते की कुठे कशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, आपल्याला कशा पद्धतीने काही गोष्टी शिकायच्या आहेत. ह्या एकदा जमल्या की खरंच गोष्टी सोप्या आहेत. बऱ्याचशा वेळेला लोक त्याचं टेन्शन घेतात आणि त्यामुळे मग त्यांचा कॉन्फिडन्स जातो. तर मला वाटतं तो घालवला तर इट इज ऑल फन असं मला वाटतं. आताच्या एवढ्या एक्सपिरियन्समधनं असं काही एखादं तुम्हाला एक 2 उदाहरणं सांगावीशी वाटतील का? मे बी एखादा तुमचा स्टुडंट असेल किंवा असं लॅटरल वेगळ्या इंडस्ट्रीमधनं आलेला असेल की तो आता त्यांनी हे 4-5 स्टेप्स फॉलो केल्या ज्या कॉमनली सगळ्यांच्या सक्सेससाठी महत्वाच्या. हे बघ, प्लेसमेंट या दृष्टीने विचार केला ना तर असंख्य ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत. मला असं वाटतं की आपण काहीतरी एक साचा शोधून तोच घोटत बसावा आणि त्याच्यासाठी मार्ग शोधून मग अरे मला हे मी केलं एवढं तरी मला मिळत नाही आहे असं फार रिजिड होऊ नये. अशी अनेक उदाहरणं आहेत. या सर्व उदाहरणामध्ये कॉमनॅलिटी काय आहे, लोकांनी स्वतःवरती काम केलं आणि सहजपणे आपल्याला जिथे जिथे काम करायचं आहे तिथे योग्य पद्धतीने आपण कसं ॲडजस्ट होऊ ह्याच्यावरती भार दिलेला आहे. कारण का गोष्टी बदलतात. चेंज इज द रूल ऑफ लाईफ आपण म्हणतो. म्हणजे मला असं आध्यात्मिक तुला काही डोस नाही पाजायचा आहे, पण एक खरं आहे ना. बरोबर. जर सगळ्याच गोष्टी बदलत आहेत तर जॉब सुद्धा बदलणार, बरोबर. मग त्याच्यासाठी येणाऱ्या काम सुद्धा बदलेल. हे ज्यांनी केलं ते त्यांच्या करिअरमध्ये
वर राहिले. तर तू अजिबात टेन्शन घेऊ नको. एन्जॉय.